नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे स्टडी विथ एजे या यूट्यूब चॅनलमध्ये। आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती। मित्रांनो, हे यासाठी सांगतोय की आज जी महात्मा गांधीजी यांची जयंती आहे, महात्मा गांधीजी यांच्याबद्दल अनेक वादविवाद आहेत। महात्मा गांधीजी जसे स्वातंत्र्य योद्धा होतेच, स्वातंत्र्यासाठी त्यांचं देशासाठी योगदान आहेच, पण त्याचबरोबर काही ज्या प्रकारे थोड्याशा वादविवाद किंवा काही गट आहेत त्यांच्या मनात थोडासा गांधी द्वेष आहे आणि काही जणांच्या मनामध्ये गांधीजींबद्दल एक चांगल्या भावना आहेत। अगदीच कोणताही माणूस मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदम बरोबर असेल असंही नाही किंवा कोणताही माणूस एकदम चुकीचाच असेल असंही नाही। आणि आज मी जर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी बोलतोय म्हणजे माझी एवढी लायकी सुद्धा नाही असं मी म्हणू शकतो की खरंच त्यांचं योगदान जे आहे ते योगदान मोठं आहेच। पण जर आपण ह्या जे वादविवादाबद्दल बोलायचं आणि जर विचार करायचं झालं तर दोन्हीही वादविवाद तार्किक वाटतात। आता वादविवाद असे आहेत गांधीजींबद्दल। गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 मध्ये झाला। इथपासून ते गांधीजींचा 1948 पर्यंतचा जीवन प्रवास सर्वांनाच माहीत आहे, सर्वांनी अभ्यासलेला देखील आहे। पण याच्यामध्ये झाल्या काय गोष्टी की याच्यामध्ये काही असे वादविवाद आहेत, त्या वादविवादांबद्दल आज आपल्याला बोलायचंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधानकार आपण त्यांना म्हणतो, यांचं जे स्वतंत्र मतदारसंघ आणि राखीव मतदारसंघ याच्यावरचा जे डिबेट आहे त्याच्यावरून काही गांधीजींचे विरोधक असतील, काही समर्थक सुद्धा असतील। त्याचबरोबर काही जणांचं म्हणणं असं येतं की महात्मा गांधी हे अतिशय जास्त प्रमाणात काय होते, अहिंसक होते। त्याचा परिणाम काय झाला तर परिणाम स्वरूपात म्हणजे दुष्परिणाम सुद्धा आपण म्हणू शकतो की दुष्परिणाम असा झाला, कदाचित भारताला स्वातंत्र्य जे 1949 पर्यंत आपल्याला मिळण्यासाठी वाट बघावी लागलेली आहे, तर तोपर्यंत वाट बघण्याची सुद्धा कदाचित गरज आली नसती, कारण ते आपल्याला गांधीजींच्या अहिंसक वृत्तीमुळे आणि त्यामुळे थोडीशी वेळखाऊ प्रोसेस झाली असंही काही जणांचं म्हणणं येतंय। हे माझं म्हणणं नाही मित्रांनो, काही जणांचं असं म्हणणं येतंय, हे मी सांगतोय। गांधीजींचे जे हेटर्स आहेत त्यांचं म्हणणं असं येतं की गांधीजी जे अतिशय अहिंसक होते। जेव्हा भगतसिंग राजगुरू यांच्या फाशीची सुनावणी होती त्याबद्दल गांधीजींची इंग्रजांसोबत एक बैठक झाली होती आणि या इंग्रजांसोबतच्या बैठकीमध्ये गांधीजींना म्हणजे आत्मपरीक्षा होती गांधीजींची खरं तर। त्यावेळेस गांधीजींना असं विचारलेलं गेलं होतं की तुमचं काय मत आहे, ह्या गोष्टी बरोबर आहेत की चुकीच्या आहेत? त्यांनी हत्या केली, तुम्ही तर स्वतःला अहिंसक म्हणता, सांगा याला काय करायचं? त्यावेळेस गांधीजींचा बयान सगळ्यात महत्वाचा होता आणि असा विरोधकांचा म्हणजे जे गांधीजींचा विरोध करतात अशा विरोधकांचं सुद्धा काय म्हणणं आहे की कदाचित त्यावेळेस गांधीजींनी यांची भगतसिंग राजगुरू यांची बाजू घेतली असती तर कदाचित भगतसिंगांचं सुद्धा काय झालं असतं, फाशी वाचली असती। इतिहास काय आहे, त्यावेळेसच्या काय घटना असतील याच्याबद्दल अतिशय डिटेलमध्ये किंवा एकदम डीपमध्ये आता प्रत्येकाने इतिहास लिहिताना ज्याचा त्याचा दृष्टिकोन मांडलेला असतो। म्हणून आपण कोणत्याही मुद्द्यावर अगदी जाण्यापेक्षा या दोन्ही गोष्टींकडे जर बघितलं तर जसं मी आता मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही माणसाच्या म्हणजे माणूस असा तराजूप्रमाणे असतो म्हणजे त्याच्यामध्ये दोन्हीही गोष्टी असतात, चांगलेही असायला पाहिजे आणि वाईटही असायला पाहिजे। कदाचित गांधीजींमध्ये काही चांगल्या वाईट गोष्टी असू शकतात, प्रत्येक पर्सनॅलिटीमध्ये तशा असू शकतात, म्हणजे मी म्हणत नाही त्यांच्यात होत्याच किंवा नाहीही असं म्हणत नाही। पुन्हा एकदा सांगतो, कोणीही कोणाच्या भावना दुखवून घेऊ नका। ह्याच्यामध्ये मला सांगायचं हेच की विचार करत असताना जर गांधीजींचा एखादा उद्देश किंवा एखादा विचार जरी चांगल्या मार्गाने गेलेला असेल किंवा चांगल्या उद्देशाने जरी असेल, त्याचे दुष्परिणाम कदाचित पुढे झाले असतील, तेही आपल्याला आज आपल्याला कळतंय
की त्यांचा तो निर्णय चुकीचा होता किंवा आज आपल्याला वाटतंय त्यांचा तो निर्णय चुकीचा होता, पण तरीही त्यावेळेस त्यांना हे सगळं पुढचं भविष्य बघून करणं अवघडच होतं ना. जसं की आज आपण बऱ्याच जणांची लग्न करत असताना, लग्न करताना सुद्धा कधी कधी लग्न करतो एक चांगली बायको बघून, आणि नंतर कदाचित पुढे काहीतरी प्रॉब्लेम्स येतात, आणि त्याच्यानंतर कधी कधी काय होतं की समजा मुलाची आई असते, जी सासूबाई असते, अगोदर जी माझी सून एकदम देखणी आहे असं तसं सगळ्या गोष्टी सांगत सगळ्या गावात सुटलेली असते, त्यानंतर तीच सासूबाई म्हणजेच त्या मुलाची आई एखादा पाहुणा आला ना, पाहुण्यांच्या कानात सांगते, "पोराच्या संसाराचं वाटोळं झालं." अशा पद्धतीचं जे बोलणं असतं, हे हळूच बोलते बघा ती. अशा पद्धतीचं जे बोलणं असतं ना, तेच बोलणं कदाचित अगोदर काय आपल्याला अपेक्षा वेगळ्या असतात आणि त्याचा निकाल नंतर वेगळा येत असतो, रिझल्ट वेगळा येत असतो. असं काही गांधीजींच्या बाबतीत घडलेलं असेल, जे असेल ते असेल. पण भारताचे राष्ट्रपिता उगाच कोणाला होता येत नाही. त्या काळात अगदी मरणाला समोर जाणं म्हणजे स्वातंत्र्य युद्धात भाग घेणं म्हणजे मरणाला सामोरं जाणं होतं. अशा काळात महात्मा गांधीजींनी शस्त्र न उचलता बराच लोकांचा सपोर्ट घेऊन इंग्रजांच्या विरोधात लढा दिला होता. ती एक महान पर्सनॅलिटी होती. त्यांच्याबद्दल त्यांचा जन्मदिवस म्हणून आज त्यांच्या जयंतीविषयी आपण त्यांच्याबद्दल 2 शब्द बघितलेले आहेत. तर चला, जी आपण मोफत सरळ सेवा क्लासेस घेतलेले आहेत, मोफत सरळ सेवा म्हणजेच त्याच्यामध्ये मोफत पोलीस भरती क्लास येतील, मोफत BMC चे क्लास येतील, त्याचबरोबर मोफत बँकिंगचे असतील. सगळे जे समजा सरळ सेवेचे पेपर आहेत त्यांचा डाटा एकच असतो, त्यांचा सिलेबस एकच असतो, आणि सिलेबसामध्ये 50% वेटेज हे गणित बुद्धिमत्ताला असतं, 25% वेटेज हे सामान्य ज्ञान, आणि 25% वेटेज मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल. कधी कधी काय होतं, ह्याला गणित बुद्धिमत्ताला 25%, सामान्य ज्ञानला 25%, मराठीला 25% आणि इंग्रजीला 25%. याच्यापैकी सामान्य ज्ञान मधले इतिहासाचे आपण आणि भूगोलाचा 1 लेक्चर, इतिहासाचे 2 लेक्चर, त्याचबरोबर मॅथ रिझनिंगचे काही लेक्चर्स टाकलेले आहेत. जवळपास 50-60 लेक्चर्स आपल्या युट्यूबवरती पडलेले आहेत. त्या 50-60 लेक्चर्स नंतर आज पुन्हा एक लेक्चर तुमच्या समोर घेऊन येत आहे. या लेक्चरमध्ये आपण बघणार काय आहोत, काळ काम वेग. याचा अगोदरचा एक भाग आपल्याला आलेला आहे, जसं की तुम्ही इथं बघू शकता, काळ काम वेग भाग 2. या भाग 1 मध्ये आपण बघितलं होतं की रेल्वेवरची गणितं जी काळकाम वेग मध्ये आहेत ती कशी आहेत. त्याच्यासाठी म्हणजे काळकाम वेग मध्ये रेल्वेची जी गणितं आहेत, रेल्वेच्या गणितांसाठी सगळ्यात महत्त्वाचा जो फॉर्म्युला आहे तो हा फॉर्म्युला आहे, सगळ्यांनी लिहून घ्या. आणि या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे बघा, अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. त्याला जर इंग्लिश मध्ये बघितलं, अंतर म्हणजे काय, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू वेलोसिटी. टाइम इंटू वेलोसिटी. टाइम म्हणजे काय, वेळ, वेलोसिटी म्हणजे काय, वेग. स्पीड म्हणजे गती आणि वेलोसिटी म्हणजे वेग. हे जर तुम्हाला फिजिक्स असेल, फिजिक्स मध्ये ह्या गोष्टी समजत असतील, फिजिक्स नसेल तरी समजून घ्या. वेलोसिटी म्हणजे काय आहे, वेग आहे. वेलोसिटी म्हणजे वेग आहे, स्पीड म्हणजे गती असते. ठीक आहे, चला त्याच्यानंतर ह्याचा जर शॉर्ट फॉर्म बघितला, आपण इनिशियल लेटर घेतले, डिस्टन्सचा d घेतला बरोबर इक्वल केलं, टाइमचा t घेतला, वेलोसिटीचा v घेतला. आपला फॉर्म्युला जरा कसा दिसतोय, डिश टीव्ही सारखा दिसतोय. या डिश टीव्ही वरती आपल्याला सर्व रेल्वेची गणितं सोडवायची आहेत. आता त्याच्यावरचा जो बेसिक लेक्चर होता, बेसिक लेक्चर म्हणजेच काय की तासाचं सेकंदामध्ये आपल्याला म्हणजे किलोमीटर प्रति तासचं मीटर पर सेकंद मध्ये, मीटर प्रति सेकंद मध्ये कसं रूपांतर करायचं, ह्याच्यासाठी 5/18 असेल, आणि मीटर प्रति सेकंदचं किलोमीटर प्रति तासामध्ये रूपांतर करत असताना 18/5 याने गुणायचं आहे. हे कसं गुणायचं, काय करायचं, आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. त्याच्यासाठी जरा वेळ सुद्धा जास्त गेलेला आहे. ते जर बेसिक कंप्लीट नसेल तर पुन्हा मागे जाऊन तो भाग 1 बघून घ्या, रेल्वेवरची गणितं भाग 1 बघून घ्या. त्याच्यानंतरचा हा दुसरा जो भाग आहे तो बघायला चालू करा. ज्यांनी पहिला बघितलेला असेल त्यांच्यासाठी हा दुसरा भाग, विशेष करून प्रवीण काळे सर ज्यांनी मला
रिकमेंड केलं होतं, ज्यांनी मला सुचवलं होतं की सर काळकाम वेगवरती लेक्चर घ्या. प्रवीण काळेंसाठी हा लेक्चर डेडिकेट करतो असंही म्हटलं तरी चालेल. असंही नाही मित्रांनो, प्रवीण काळेंचंच नाव घ्यायचं. पंकज काळे असतील, विशाल शिंदे असतील, त्याचबरोबर आणखी आपले अजय जे अवचर सर असतील. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा जो माझ्यापर्यंत येणारा फीडबॅक असतो, तुमच्या ज्या कमेंट्स असतात, याच्यावरून मला मोटिवेशन मिळत असतं असं मी सांगत असतो वारंवार. त्याचबरोबर आपले दादासाहेब जाधव असतील, कमेंट मित्रांनो बऱ्यापैकी तुमच्या यायला लागलेल्या आहेत आणि तुमचा हा असा प्रतिसाद पाहून मी स्वतः आजारी असताना सुद्धा तुमच्या समोर येण्यासाठी एक मनातून मोटिवेशन मिळत आहे, म्हणून तुमच्या समोर उभा आहे. 2-3 दिवसापासून अतिशय तब्येत खराब होती, आज जरा बऱ्यापैकी फील होतंय म्हणून तुमच्या समोर उभा आहे. तर बघा, याच्यामध्ये आपण बेसिक लेक्चर मध्ये बघितलेलं होतं काय करायचं असतं, तरीही नंतर तुम्हाला हे सूत्र लिहून दिलेलं आहे. या सूत्रामध्ये काय करायचंय बघा, त्यांनी प्रश्न विचारलाय, प्रश्न फक्त सूत्रामध्ये मांडायचा आहे, उत्तर 2 सेकंदात येते. म्हणजे काय की गन्ने की जूस निकालने वाली मशीन, इधर से गन्ना डालो उधर से जूस निकालो, अशा पद्धतीचं सूत्रामध्ये तुम्ही काय करा, फक्त माहिती टाका आणि तिकडं उत्तर निघून जाईल. आता कसं बघा, डिस्टन्स म्हणजे कशात मोजलं जातं रे, मीटर मध्ये मोजलं जातं. डिस्टन्स मीटर मध्ये मोजलं जातं. डिस्टन्स इथे किती आहे, 300 मीटर. 300 बरोबर काय, टाइम किती आहे, किती वेळ लागेल, हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. टाइम साठी तसाच लिहू. त्याच्यानंतर पुढे काय विचारलेलं आहे त्यांनी, वेलोसिटी किती दिलेली आहे, 72. पण 72 हे काय आहे, किलोमीटर प्रति तास. 300 हे काय आहेत, मीटर आहेत. मग आपल्याला किलोमीटरचं काही करायचंय का या ठिकाणी, काहीच नाही. आपल्याला काय काढायचंय, मीटर काढायचंय. आता मीटर कसं काढायचं, मीटर काढण्यासाठी किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर करायचंय. त्यासाठी 72 ला मला काय करावं लागेल, 72 गुणिले 5/18. आता याला आणखी थोडस सोडवायचं झालं, 18 एके 18, 18 चौक 72 आणि 4 गुणिले 5, 4 पंचे 20. हे काय झालं रे, 20 मीटर प्रति सेकंद वेग झाला. कशाचा, या रेल्वेचा. रेल्वे किती मीटर आहे, 300 मीटर आहे. तुम्हाला एका पोलला ओलांडत असताना ओलांडण्यासाठी जे अंतर लागतं, ओलांडताना जे अंतर कापलेलं असतं तेच अंतर रेल्वेचं काय असतं, रेल्वेची लांबी असते. हे मी तुम्हाला काल सांगितलं होतं. कालच्या गणितांमध्ये आपण हे बघितलं होतं की जर एवढ्या वेळेत रेल्वे एवढा अंतर क्रॉस करते, तर एवढ्या वेळेत रेल्वे त्या पोलला क्रॉस करते, त्या खांबाला क्रॉस करते, तर त्या रेल्वेची लांबी काय, म्हणजे क्रॉस केलेलं जे अंतर आहे ते असतं. त्याच पद्धतीचं आज काय विचारलंय त्यांनी, की रेल्वेची लांबी दिली आणि वेळ किती लागेल हे विचारलंय. त्या दिवशी काय केलेलं होतं, स्पीड आणि वेळ दिलेली होतं, अंतर विचारलं होतं. आज काय दिलंय, आज अंतर आणि स्पीड दिलेलं आहे. स्पीड म्हणण्यापेक्षा वेलोसिटी दिलेली आहे, अंतर आणि वेलोसिटी दिलेली आहे. अंतर आणि वेलोसिटी वरून आपल्याला काय काढायचं आहे, टाइम काढायचा आहे. आता ह्या सूत्रामध्ये वापरून 20 मीटर प्रति सेकंद ह्याला काय करायचं, आपल्याला 300 ला भाग द्यायचा, कारण 300 मीटर आहे टोटल आणि स्पीड किती आहे, त्याचं वेलोसिटी काय आहे, 20 मीटर प्रति सेकंद. बघा आता कसं होईल बघा, 20 एक 20 किंवा हा शून्य कट केला, हा शून्य कट केला, 2 एक 2 आणि 15 दुने 30. 15 काय मीटर पर सेकंद, 15 मीटर पर सेकंद, 15 मीटर प्रति सेकंद. बघा, पहिलं गणित होतं म्हणून तुम्हाला जरा सविस्तर आणखी एकदा समजावून सांगितलं, जेणेकरून तुमची रिव्हिजन जरा थोडीशी फास्ट मध्ये होईल. पुढचं गणित किती फास्ट आपल्याला सोडवता येऊ शकतं याच्याकडे आपण बघू. सरळ सरळ विचार करू शकता तुम्ही. आता 18 गुणिले 5 मध्ये आपण प्रत्येक वेळेस काय करतोय, 18 ने भाग कशाला देतोय, जर याला भाग पूर्ण जात असेल, ह्या संख्येला जर पूर्ण भाग जात असेल, किलोमीटर प्रति तासाच्या संख्येला जर पूर्ण भाग जात असेल 18 ने, तर आपण 18 ने लगेच भाग देऊन घेतो. 90 ला 18 ने भाग जातोय. मी बाकी जास्त डोकं चालवणार नाही, या ठिकाणी डायरेक्ट 18 ने भाग देईल. 18 एक 18, 18 पाचे 90 आणि वरती अंशामध्ये 5. प्रत्येक वेळेस हा 5 जसाचा तसा असतो, म्हणून माझं डायरेक्ट उत्तर आलंय की 25 मीटर प्रति सेकंद काय आहे, याचं स्पीड आहे. मग आपल्याला
अंतर किती आहे विचारलंय. अंतर आहे आपलं 400 मीटर. 400 भागिले 25 केलं, 400 भागिले 25 केलं तर किती येतंय उत्तर बघा. 25 येतं 25, 25 चोक 100 आणि 100 चोक 400 म्हणजे 4चा 4 वेळेस गुणाकार जर केला आपण तर 4 चोक 16, 16 आपलं काय आलं सेकंद आलं. 16 सेकंद वेळ कशाला लागतोय, 16 सेकंद वेळ लागतोय ह्याला 400 मीटर वाली ट्रेन क्रॉस करायला. त्याचबरोबर आता आणखी थोडस फास्ट, 108 भागिले 18, 18 एका 18, 18 सख 108, 6 पंचे, कोणचे पंचे गळ्यात घालायचे पंचे नाही, हे अंश स्थानाचे 18च्या वरचे 5, 6 पंचे 30, 30 मीटर प्रति सेकंद या वेगाने 900 मीटरला आपल्याला काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. 900 भागिले 30, शून्य गेला शून्य गेला, 3 एक 3, 30 त्रिक 90, 30 काय लागतील सेकंद लागतील. अगदी सेकंदांमध्ये उत्तर येतंय की नाही बघा. रिव्हिजन साठी तुम्हाला अगोदरचे लेक्चर आहे, पहिला भाग आहे तो अगदी स्मूथ घेतलेला आहे, अगदी दमाने घेतलेला आहे. आणि जरी तुम्हाला याचं स्पीड जास्त वाटत असेल तर पुन्हा पुन्हा बघा किंवा कमेंट मध्ये मला सांगा की सर स्पीड जरा काय होतंय जास्त होतंय, पुढचं लेक्चर पुन्हा मी कमी स्पीड मध्ये घेईल. स्पीड जर जास्त होत असेल तर पुन्हा सांगा, पुन्हा कमी स्पीड मध्ये घेईल. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देतो, त्या टेलिग्राम वरती जॉईन करा आणि तुमचे काय डाऊट्स असतील त्याबद्दल मला नक्की विचारत चला. हा जो ऑनलाईन क्लास आहे हा ऑनलाईन क्लास फक्त ऑनलाईन आहे असं समजू नका, ऑफलाईन क्लास प्रमाणेच आपला हा क्लास चालणार आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल, एकाही विद्यार्थ्याला काही डाऊट उरला असेल तर तुम्ही मला टेलिग्राम वरती मेसेज करा. कोणताही डाऊट असेल त्याबद्दल मी तुम्हाला अगदी गुगल मीट वरती झालं तर हे तुमचा ऑनलाईन क्लास गुगल मीट वरती घेईल, जेणेकरून तुम्ही चालू मध्ये तुमचा काय प्रश्न असेल तोही विचारू शकता. समजता इथपर्यंत. चला समोर काय प्रश्न विचारलाय त्यांनी. आता थोडीशी गडबड झाली. गडबड कुठे झाली, आपल्याला प्रत्येक वेळेस काय होत होतं, 72 ला 18 ने भाग जात होता, 90 ला 18 ने भाग जात होता, 108 ला 18 ने भाग जात होता. पण यांनी जादू अशी केली, इथं 60 दिला. आता ह्या 60 ला सर 18 ने भाग देणं थोडंसं अवघड जातंय. काय करायचं सांगतो बघा. डिश टीव्हीचा फॉर्म्युला सगळीकडे सेम लागू होतोय हे विसरू नका. डिश टीव्हीचा जो फॉर्म्युला आहे हा सगळीकडे सेम लागू होतोय हे विसरू नका. बघा 200 मीटर लांबीची रेल्वे, आता पूर्ण मी प्रश्न लिहिला नाही, हा वरच्या प्रमाणेच प्रश्न आहेत सगळे. 200 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल. आता किती वेळ लागेल रे बघा, 60 ह्याला गुणिले 5/18 असं असतं का, बरोबर ना. 60 गुणिले 5/18 असंही असतं आणि गुणिले मध्ये काय असतं आणखी 200 असतं. 200 काय आहे, डिस्टन्स आहे. हे गुणिले मध्ये नसेल तर कुठं असेल मित्रांनो, हे डिस्टन्स मध्ये 200 असेल, बरोबर. टी गुणिले काय असेल, हे असेल. आता टी गुणिले हे सगळं असेल, टी गुणिले हे सगळ्यांमध्ये 200 मीटर मध्ये आहे म्हणून आपल्याला हे 60 किलोमीटर मध्ये आहे याचं रूपांतर करायचंय. ह्या गोष्टी तुम्हाला आता पाठ होऊन गेलेल्या असतील त्याच्यामुळे मी सगळ्या गोष्टी बोलत बसत नाही. 60 पंचे किती, 6 पंचे 30 आणि शून्याचा शून्य, 60 पंचे 300 भागिले 18 गुणिले टी आणि बरोबर काय आहे मित्रांनो, इकडे 200 आहे. ह्याचं जर आपण असं केलं तर बरोबर काय आहे, 200 आहे. आता ह्या 200 ला थोडस लक्ष इकडे द्या. सोपं आहे मित्रांनो, फक्त कशी बदली होती यासाठी मी तुम्हाला जरा जास्त डीप मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. 200 बरोबर बघा, 200 बरोबर आता इथं 60 होते गुणिले 5 होते भागिले 18 होते आणि गुणिले टी. आता मागं घेतला काय पुढे घातला काय काही फरक पडत नाही. गुणिले काय होता आपला, टी होता. टी म्हणजे काय, टाइम. आता आपल्याला टाइम बरोबर आणायचा आहे म्हणजे टी बरोबर काय येईल, 6 पंचे 30 हे 300, 300 मध्ये भागिले मध्ये 18 होते, भागिले मध्ये 18 होते, ते इकडे आल्याच्या नंतर काय होतील, गुणिले होतील.
ते इकडे आल्याच्या नंतर काय होतील, गुणिले होतील, गुणिले मध्ये 18 जातील आणि इकडचे जे वरती 200 आलंय का मित्रांनो, इथे 200 चुकून झाला असेल बरं का, इथे 300 होतं आणि इथे जर 200 असेल तर इथे काय देऊ शकतात, ते 40 देऊ शकतात, असंही करू शकतात. इथे 60 आलेले आहे म्हणजे इथे 300 अंतर होतं. हे कसं करायचं हे शिकवण्यासाठीच तुम्हाला इथपर्यंत मी घेऊन आलेलो आहे. बघा, हे सोप्या पद्धतीने थोडीशी फक्त अंकांची फिरवाफिरवी असते, बाकी काय नसतं. हे इकडचं 300 जे आहे ते आपल्याला इकडे जाणार आहे, म्हणजे इथे गुणाकारात होतं, ते तिकडे कशात जाणार आहे, भागाकारात जाणार आहे. इकडे अंशस्थानी होतं, छेद 1 होता, तिकडे गेल्याच्या नंतर छेदस्थानी जातं. 300 एक 300 आणि टी बरोबर काय आलं मित्रांनो, फक्त 18 आलं. इथपर्यंत समजलंय. ज्यांचं 12वी मध्ये फिजिक्स लेवल असेल त्यांच्या समजलं असेल, ज्यांचं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण प्रश्न फक्त थोडासा फिरवून घेऊ. प्रश्न फिरवायचा कसा बघा, फिरवत असताना आता या ठिकाणी बरेच आपण काय करू शकतो, उदाहरणं घेऊ शकतो. जसा की इथे आपण आता 400 घेतला, 400 घेण्याऐवजी आपण मगाशी घेतलेला होता किती, 200 घेतला आणि इथे वेग किती घेतला, 40 किलोमीटर प्रति तास, 40 किलोमीटर प्रति तास असा वेग घेतला. आता ह्याच काय करायचं आहे आपल्याला, 40 किलोमीटर प्रति तास 40 गुणिले 5 भागिले किती, 18. आता हे भागाकारातला 18 तसाच ठेवायचा, कारण आपल्याला काय होत आहे, 40 ला 18 ने भाग द्यायला थोडस जड जात आहे. मग आपण काय करू शकतो, 40 पंचे जर 200 आपल्याला इकडचा बरोबर येत असेल तर काय करायचं, ह्या 5 ने 40 ला गुणून घ्यायचं आणि हे 200 भागिले 200 करून टाकायचं. उत्तर बरोबर काय येत असतं, जे सेकंदामध्ये आपल्याला वेळ दिलेला आहे तो आपला जो खालचा हे असतो भागाकारातला 18, तो 18 आपलं उत्तर येत असतं 18 सेकंद. हे प्रत्येक वेळेस चेक करून बघत जा, कारण तुम्हाला ह्या 40 गुणिले म्हणजे जे वेग दिलेला आहे, किलोमीटर मधला वेग दिलेला आहे, सरळ सरळ तुम्हाला सांगून देतो. याच्यामध्ये तुम्हाला ह्या जर उलट्या पुलटी क्रिया जर येत नसतील, ह्याच्यासाठी ह्याला जर 5 ने गुणलं, ह्याला गुणिले 5 केलं आणि ते जर आपलं अंतर निघलं तर काय करा, सरळ सरळ उत्तरामध्ये वेग किती आहे किंवा वेळ किती लागणार आहे सांगून द्या, 18 सेकंद लागणार आहे असं सांगून द्या. ज्यांना काहीच कळत नाही त्यांनी असं सांगून द्या, इथे दिलेल्या ह्याला 5 ने गुणल्याच्या नंतर जर हे येत असेल तर आपल्याला वेळ किती लागणार आहे सांगून द्या, 18 सेकंद लागणार आहे असं सांगून द्या. आता तसं कसं सर, इथे जर मी आता काय केलं, 400 मीटर दिलं, 400 मीटर लांबीची ट्रेन आहे आणि त्याला काय करायचं आहे, एक पोल ओलांडायचा आहे. त्याचं किती वेग आहे, 80 किलोमीटर प्रति तास, 80 किलोमीटर प्रति तास तिचा वेग आहे. आता 80 किलोमीटरला मी जर 5 ने गुणलं तर 8 पंचे 40 आणि हा शून्याचा शून्य, 400 आलं. 400 ला हे 400 भागिले झालं, हे 400 काय झालं, भागिले झालं आणि याच्या भागाकारात जे आपलं मागाशी 18 राहत होतं ते 18 कुठे गेलं, गुणाकारात गेलं. ते 18 कुठे गेलं, गुणाकारात गेलं. बरोबर आपला काय येतोय, टाइम येतोय, बरोबर टाइम येतोय. आता 400 एक 400, 400 एक 400 भागाकारात का म्हणजे यांचं काय आलं, उत्तर काय आलं, 1 गुणिले 18 बरोबर काय, टाइम बरोबर 18 सेकंद. जर तरीही समजलं नसेल तर मला नक्कीच मित्रांनो टेलिग्राम वरती मेसेज करा. टेलिग्राम वरती मेसेज करणं शक्य नसेल तर मला तुम्ही 86 69 89 89 13 या नंबरवरती कधीही कोणत्याही वेळेस व्हॉट्सअप वरती मेसेज करू शकता, कॉल करू शकता. आपलं काय तसलं दाखवायचं एक आणि खायचे वेगळे असे दातांचा प्रकार नाही. आपलं जे आहे तो एकच नंबर आहे. या एकाच नंबरवरती माझे सगळे व्यवहार सगळं चालू आहे. मी कुठल्याही प्रकारचं फ्रॉड करत नाही, त्याच्यामुळे मला काय 50 नंबर ठेवायची गरज नाही मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की या नंबरवरती एनी टाइम तुम्हाला जेव्हा गरज असेल, कधीही कोणताही प्रश्न आडत असेल, माझ्यापर्यंत प्रश्न पाठवत चला, त्याचे सॉल्युशन मी तुमच्यापर्यंत देत राहील. चला, याच प्रकारची जी गणितं आहेत याच्यामध्ये आता थोडीशी पुढे काय होते, लेवल जराशी डिफिकल्टी येते. लेवल मध्ये डिफिकल्टी येते ती कशी येते बघा. हा जो आराखडा आहे, आराखडा सेम राहू द्या, कारण मला लिहिण्यासाठी जरा जास्त वेळ लागत आहे, म्हणून मी आराखडा सेम राहू द्या असं बोलतोय. बरं ठीक आहे.
थोडा वेळ मी काय करतो, लेक्चर स्टॉप करतो आणि हे माझा जो पुढचे प्रश्न आहे ते पुढचे प्रश्न लिहून घेतो. तोपर्यंत तुम्ही सुद्धा तुम्हाला थांबायची गरज नाही, लेक्चर तुमच्यासाठी कंटिन्यू राहील. जास्त वेळ न घेता हा एकच प्रश्न तुमच्या समोर पुन्हा अशा पद्धतीने घेऊन आलेलो आहे तुमच्या समोर. डिश टीव्हीचे जे आपलं D = T × V, डिस्टन्स = टाइम × व्हेलॉसिटी, अंतर बरोबर वेळ गुणिले वेग, हे जे आपलं सूत्र आहे D = T × V, हे जे आपलं डिश टीव्हीचं सूत्र आहे हेच सूत्र घ्यायचं आहे, बाकी काहीही प्रकार करायचं नाही. डिस्टन्स किती आहे रे मीटर मध्ये दिलेलं हे बघा. प्रश्न सुद्धा वाचायची माझ्यासारख्या माणसाला गरज नाही. माझ्यासारख्या म्हणजे मी काय सुपरमॅन नाही, फक्त माझी प्रॅक्टिस जरा जास्त झालेली आहे त्याच्यामुळे मी प्रश्न जास्त वेळ वाचत बसत नाही. प्रश्न हा नक्की वाचलाच पाहिजे, पण मीच लिहिलेला आहे म्हणून मी सुद्धा वाचला नाही तरीही चालेल, तुम्ही वाचून घ्या. 200 मीटर लांबीच्या रेल्वेला 100 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यासाठी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने किती वेळ लागेल. डिस्टन्स किती झालं 200 मीटर, अधिक मध्ये काय होणार आहे 100 मीटर लांबीचा पूल आहे. बघा आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं, हा जो पोल होता, हा जो खांब होता, हा पोल होता, याला ओलांडण्यासाठी रेल्वेला लागणारा वेळ म्हणजेच रेल्वेचं अंतर होतं, किंवा रेल्वेला याला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ. आता याला ओलांडण्यासाठी लागणारा वेळ बरोबर काय होतं रेल्वेचं अंतर होतं. पण ह्या पोलचा अंतर, पोलची लांबी किती असणार आहे रे, पोलची रुंदी किती असणार आहे, 50 मीटर 40 मीटर 30 मीटर एवढ्या लांबीचा पोल असतो का, नाही. पोल असेल, टावर असेल, व्यक्ती असेल, पोल असेल, टावर असेल, व्यक्ती असेल, किंवा काय असेल आणखी त्याचबरोबर एखादं झाड असेल, झाड कशाचं, नारळाचं झाड असेल, कशाचंही झाड असेल, त्याचं खोड कसं असतं, एक एवढा प्रकार असतो. आणि त्याला ओलांडण्यासाठी वेळ लागणारा म्हणजेच काय असतं की त्याला ओलांडण्यासाठी लागणारा अंतर म्हणजेच रेल्वेने काय केलेलं असतं, स्वतःचं अंतर फक्त काय केलेलं असतं, ओलांडलेलं असतं. म्हणजे ह्या तोंडापासून ते रेल्वे कुठपर्यंत गेलेले असते, दुसऱ्या वेळेस पोल इथे असतो आणि रेल्वे काय झालेले असते, या पोल पासून अशी इकडे पुढे आलेले असते. ही आपली आहे बुलेट ट्रेन, वाटत नसली तरी याला बुलेट ट्रेन म्हणा, ही आपली बुलेट ट्रेन आहे. म्हणजे काय केलेलं आहे या ट्रेनने, किंवा तुम्हाला आणखी थोडंसं 3D मध्ये जर दाखवायचं झालं तर पोल या ठिकाणीच राहील. सर पोल मागे कसा गेला, पोल इथेच ठेवू. पोल मागे कसा गेला, तर पोल इथेच ठेवू. पोलला कशाला मागे लावायचं, बरोबर ना. मग इथून ही रेल्वे काय झाली, आता इथपर्यंत आली. म्हणजेच हे काय झालं, रेल्वेने ओलांडलं. म्हणजेच काय केलं, या तोंडापासून सुरुवात झाली. ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच काय रे, का रेषच्या इकडे मागेच कुठेतरी उभा होता आणि इथून सुरू झाला आणि नंतर ओलांडण्यासाठी लागणारा वेळ तुम्ही इथपासून मोजणार आहेत का, नाही. सगळ्यांची सुरुवात तर पोल पासूनच होणार आहे. पोल पासून झालेली सुरुवात आणि नंतर ओलांडलं म्हणजेच काय केलं की जो बुडखा आहे, बुडखा ज्या ठिकाणी पोल जवळ असणार आहे म्हणजेच काय आहे, ओलांडण्यासाठी लागणारा वेळ आहे. पण बघा आता हा पोल होता, हा एक अगदी अंतर नसणारा ऑब्जेक्ट होता, पण इथे पूल आहे. पूल असेल, या ठिकाणी प्लॅटफॉर्म दिला जाईल, प्लॅटफॉर्मच्या जागी पुन्हा बोगदा शब्द दिला जाईल. प्लॅटफॉर्म वरचा माणूस वेगळा असेल, हेही लक्षात ठेवा. प्लॅटफॉर्म वरचा माणूस तो काय झाला, शेवटी माणूसच झाला. तो काय झाला, माणूसच झाला. माणसाचं अंतर जास्त असणार आहे का, नाही, पण प्लॅटफॉर्मचं अंतर जास्त असतं. प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्यांनी काय केलेलं असतं, पुन्हा किती लांबीचं प्लॅटफॉर्म आहे असं दिलेलं असतं, किती लांबीचा पूल आहे असं दिलेलं असतं, किंवा किती लांबीचा ब्रिज आहे, किती लांबीचं काय आहे तुमचा बोगदा आहे, या सर्व गोष्टी त्यांनी दिलेल्या असतात. पण माणूस किंवा प्लॅटफॉर्मवरचा माणूस असेल, किंवा पोल असेल, किंवा एखादं झाड असेल, किंवा काय असेल, एखादं टावर असेल, यांना ओलांडताना काय असतं, त्या माणसांची किंवा झाडाची किंवा पोलची किंवा टावरची अशी लांबी काय मीटरमध्ये किंवा कितीतरी मीटरमध्ये दिलेली जाणार नाही. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. बघा असा जर प्रश्न आला तर सरळ सरळ काय करायचं, किती अंतर त्याला क्रॉस करायचंय, हा आहे किती आपला 100 मीटर वाला पूल आहे. आता रेल्वेचा पूल आहे, रेल्वे अशी याच्यावरून आली, इथून ओलांडायला सुरुवात केली. रेल्वेची लांबी एवढी आहे, रेल्वेची लांबी एवढी आहे, ओलांडायला सुरुवात केली. म्हणजे इथून सुरुवात झाल्याच्या नंतर रेल्वे इथपर्यंत येऊन सुद्धा
इथून पुढे पुन्हा रेल्वेचा बुडखा कुठे पाहिजे, या ठिकाणच्या शेवटला पाहिजे, म्हणजे पूल ओलांडला असं होईल. रेल्वेचा बुडखा इथपर्यंत आणि रेल्वेची लांबी पुन्हा ही सगळी, म्हणजे रेल्वेला किती वेळ लागेल मित्रांनो, ओलांडण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे हे रेल्वेची पूर्ण लांबी प्लस कशाची लांबी, ब्रिजची लांबी, ह्या दोन्ही लांब्या कशाला लागणार आहेत, रेल्वेला तो पूल ओलांडण्यासाठी लागणार आहेत. म्हणून आपल्याला काय करायचं असतं, अशा प्रकारच्या गणितांमध्ये या दोन्ही लांब्यांची बेरीज करायची असते. 200 अधिक 100. आता या बेरजा म्हणजे मी डायरेक्ट इथे 300 लिहिला, हे बेरजा करत नाही बसलो तरीही चालेल. 300 मीटरची काय आहे रेल्वे असं समजलं तरीही चालेल, किंवा 300 मीटर अंतर कापण्यासाठी काय लागेल, त्याला काय लागेल बघा. 300 बरोबर 300 काय आला आपला डिस्टन्स आला. टी आपल्याला माहित नाही, किती वेळ लागेल तेच विचारलं आहे. वेळ म्हणजेच काय, टी आहे. टी आपल्याला माहित नाही, टी तसाच लिहिला, टी गुणिले हे व्हेलॉसिटी आपल्याला माहित आहे 60, पण हे किलोमीटर मध्ये आहे, हे मीटर मध्ये आहे, म्हणून याला कन्वर्ट करत असताना 5 गुणिले 5/18 असं आपण लिहू शकतो. आता ह्याचं पुन्हा काय करायचं, जसं मी मगाशी सांगितलं होतं, टी बरोबर, आता यांचा गुणाकार करून घ्या 300. आता हा भागाकारातला आहे, हा कुठे जाईल, इकडे यायचं म्हणल्यावर आपण टी पुढे ठेवलेला आहे. बघा आपण काय केलेलं आहे, बरोबरच्या इकडचा टी इथेच ठेवलेला आहे आणि हे सगळं समीकरण उचलून इकडे आणलेलं आहे. हा 300 इथेच राहील, पण इकडचा 300 जो होता हा गुणाकार मध्ये होता, वरच्या ठिकाणी होता, हा 18 खालच्या ठिकाणी होता. याचं व्यस्त प्रमाण होत असतं, म्हणजेच काय होत असतं, इकडे 300 भागिले 18च्या ऐवजी काय होत असतं, 18 भागिले 300 असं होत असतं इकडे आणायच्या वेळेस. आणि हे 300 कशामध्ये आहे, गुणाकारामध्ये आहे, असं तुमच्या आता लक्षात आलं. हे 300 भागिले हे 300 होतं, हे तुम्हाला माहित आहे बरोबर. टी बरोबर किती उरला आपला, 300 1 300, गुणाकारामध्ये 18 ला किती आला, 1 आला. 18 1 18, 18 काय सेकंद. प्रत्येक वेळेस 18 सेकंदच काय येत आहे सर, कारण हे जे डिस्टन्स आहे, जे अंतर आहे, त्यांचा गुणाकार म्हणजे काय येत आहे, 60 किलोमीटर प्रति तासाला गुणिले 5 केल्याच्या नंतर मला इथे काय येत आहे, 300 येत आहे. आणि हे 300 बरोबर काय आहे, ह्या दोन्हींचं मिळून अंतर, म्हणजे एकच अंतर जरी असेल, रेल्वेची लांबी फक्त विचारलेली असेल तुम्हाला, त्याच्यानंतर पूल क्रॉस करायचा नसेल तर रेल्वेच्या लांबीचा अंतर धरू शकता. जर पूल क्रॉस करायचा असेल तर पूल क्रॉस करायचं प्लस रेल्वेची लांबी, ह्या दोन्हींचं मिळून डिस्टन्स हा पकडू शकता. हा डिस्टन्स इक्वल जे तुम्हाला किलोमीटर प्रति तासाचं वेग दिलेला आहे त्याला गुणिले 5 करून जर तुम्हाला ते सेम आलं तर उत्तर 18 येत असतं. हा काय आहे, ठोकताळा आहे, असं सुद्धा समजून चला. ठीक आहे ना. आता काय करतो मी, फक्त ह्या 2 गोष्टी चेंज करतो, या 3 गोष्टींमध्ये फक्त बदल करतो. आता इथे किती मीटर लांबीची रेल्वे आहे मलाही माहित नाही. इथे मी काय करतो, 400 मीटर लांबीची रेल्वे करतो. त्याला अंतर किती करू आपण, 72 समजा नाही, प्लस मध्ये काय करू आपण आणखी 200 मीटर लांबीचा पूल करू. पूल किती मीटर लांबीचा आहे, 200 मीटर लांबीचा आहे. 400 मीटर लांबीची रेल्वे आहे आणि याला वेग किती आहे, 72 किलोमीटर प्रति तास वेग आहे. बघा 72 किलोमीटर प्रति तास. आता आपण जर असं केलं, 400 आणि 200 किती, 600 झालं. 600 किलोमीटर हे काय झालं, 600 किलोमीटर आहे का मीटर आहे रे, मीटर आहे. 600 मीटर हे काय झालं आपला डी झाला. आपल्याला काय करायचंय, डिश टीव्ही करायचंय. टी किती लागणार आहे, टाइम किती लागणार आहे, वेळ किती लागणार आहे आपल्याला विचारलेला आहे, ते आपल्याला माहित नाही. गुणिले व्ही, वेलोसिटी आपल्याला माहित आहे बरोबर. एक्स गुणिले एक्स आपण काय धरलेला आहे, टाइम धरलेला आहे. एक्स गुणिले 72. आता 72 किलोमीटर प्रति तासात आहे, म्हणून आपल्याला 5/18 करायचंय. हे कुणालाही आता परत सांगायची गरज सुद्धा राहिलेली नाही. 18 1 18, 18 चौक 72, याचा 4 पंचे 20 काय आलेला आहे, गुणाकार आहे. 20 मीटर प्रति सेकंद काय आहे, याचं स्पीड आहे, वेलोसिटी आहे. गणित इथे सुटलेलं आहे का, नाही. गणित आत्ताशी कसं झालंय आपलं, 600 बरोबर x गुणिले 20 MPS
मीटर पर सेकंद। आता हे 20 इकडे कशात आहे, गुणाकारात आहे, इकडे आणल्याच्या नंतर कशात येईल, भागाकारात येईल। ते इकडचं खोडलं आणि इकडे घेऊन आलो मी, याला इकडे शिफ्ट केलं तर काय झालं 20 आणि 20तला हा शून्य गेला, 2 1 2 आणि 30 दुने हे 30 काय झालं सेकंद। बघा हे जर तुम्हाला इकडचं तिकडं आणलं, तिकडचं कुंकड नेलं आणि काय केलं, कशी काशी केली मास्तर काही समजना। आज कसं काय बाबा आमचा मास्तर असं इतकं चुकीचं, इतकं उलफाटे शिकायला लागलाय किंवा ह्या गोष्टी मला का समजणार, असा जर डाऊट येत असेल तर बघा तुमच्यासाठी सोपं सुद्धा सांगतो। सोपं कसं काय करायचं, सरळ सरळ ह्याला जर 18 ने भाग जात असेल तर अगोदर काय करा, सरळ सरळ 18 ने भाग देऊन द्या। 18 1 18, 18 चौक 72, 4 गुणिले 5 4 पंचे 20 करा, आपलं आलं मीटर पर सेकंद। जर याला 18 ने भाग जात नसेल आणि 5 ने गुणून जर आपल्याला ह्या दोघांची बेरीज असेल ती येत असेल तर आपण काय करायचं असतं, 5 ने गुणून त्यांची बेरीज काढायची असते, त्यावेळेस आपलं उत्तर सरळ सरळ 18 येऊन गेलेलं असतं। तर तसं नसेल तर काय करायचं, सरळ सरळ हे याने इथंच 18 ने याला भाग देऊन घ्यायचा, 18 1 18, 18 चौक 72 आणि 4 पंचे 20, 20 मीटर प्रति सेकंद काय असतं आपलं स्पीड असतं, वेलोसिटी असते, 20 मीटर प्रति सेकंद वेलोसिटी असते। आणि अंतर काय असतं आपलं 600, कशामुळे 600 आहे, हे मीटर प्लस हे मीटर दोन्हींचे मीटर काय झालेले आहेत आपले बेरीज जर केली तर 600 आणि हे याच्या भागाकारात येत असतं। हे याच्या भागाकारात आल्याच्या नंतर हा शून्य गेला, हा शून्य गेला, 2 1 2 आणि 30 दुने 60, 30 काय लागतात सेकंद लागतात। कशासाठी, हे दोन्ही अंतर क्रॉस करण्यासाठी। आलं लक्षात, समजायलाच पाहिजे मित्रांनो, काही मी उर्दू मधून तमिळ मधून बोलत नाही। आणि जर तरीही नसेल समजत तर मित्रांनो नक्की टेलिग्राम मध्ये मला काय करा, मेसेज करा। बघा हाच प्रश्न आहे, आपण आणखी फक्त काय करू, प्रश्न थोडासा चेंज करू जेणेकरून तुमची प्रॅक्टिस सुद्धा होईल। आज फक्त आपण हे दोनच टाईप बघू। दोन टाईप कोणते, की रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी आणि हे क्रॉस करण्यासाठी लागणारा वेळ। आणि अगोदरचा टाईप कोणता बघितलेला होता आपण, फक्त रेल्वेची लांबी कोणत्या स्पीडने म्हणजे डॅश डॅश स्पीडने रेल्वेची लांबी क्रॉस करण्यासाठी किती वेळ लागेल, अशा प्रकारचा प्रश्न होता, ते बघितलेलं होतं। आता इथे 600 मीटर लांबीची रेल्वे घेऊ आपण, इथे 300 मीटर लांबीचा काय करू आपण पूल ठेवू, 600 आणि 300। बघा आता मलाही माहित नाही ह्या सगळ्याला एखाद्या कोणत्या संख्येने सरळ भाग जाईल का नाही जाईल, पण तरीही आपण काय करू, इथे हे सगळं मोठालं घेतलेलं आहे। तुम्हाला प्रश्न येताना सुद्धा सगळा जरा सोपा सोपाच येत असतो मित्रांनो, असं काही एवढाही अवघड येतो असं नसतं, फक्त तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत नाही। दृष्टिकोन कसा बदलायचा हे मी तुम्हाला सांगतो। बघा आता ह्याला 18 ने भाग जातोय, मी सरळ सरळ इथे 18 घेणार, 18 1 18, 18 सख 108, 18 1 18, 18 सख 108। इथपर्यंत कोणाकोणाला समजलंय, समजला असेल तर ठीक, नसेल तर काय करा, पुन्हा एकदा 10 सेकंद मागे घ्या आणि सगळ्या गोष्टी परत सविस्तर बघा। काही जणांचा मला असा रिप्लाय आलाय की सर जरा तुमचे बोलण्याचं स्पीड जास्त आहे। आता आपल्याला रेल्वेत बसून जायचंय, रेल्वेची गणित करायचे आहेत, म्हणजे बोलण्याचं थोडंसं स्पीड सुद्धा जास्त असेल मित्रांनो। कदाचित रेल्वेच्या स्पीड बरोबर मला धावायचं सवय असेल, पण तुम्ही काय करा, तुमच्याकडे स्पीड कमी करण्याचेही ऑप्शन असतील, ते कमी करायचं ऑप्शन नसेल तर कमेंट मध्ये सांगा सर थोडंसं स्पीड कमी करा, आपण थोडंसं स्पीड सुद्धा कमी करू। पण कधी कधी असं होतं, काही विद्यार्थ्यांना जर असं फास्ट ऐकायचं असतं आणि मग मी जर असं अगदीच स्लो मध्ये तुम्हाला सांगायला सुरुवात केली तर मला सुद्धा कमी त्रास होईल। मला स्पीड मध्ये बोलण्यासाठी जर असा जास्त त्रास होत असेल तर तोही त्रास मला कमी होईल। पण काही जणांना काय होत असतं, असं जर कमी स्पीड मध्ये बोललं तर हा मास्तर काय करतोय, अगदीच घुळघुळ लावतोय आणि आपल्याला लवकर शिकवत नाही, असं काही विद्यार्थ्यांचा डाऊट येत असतो किंवा विद्यार्थ्यांचा समस्या असते। म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करून मी थोडंसं जरा फास्ट बोलण्याचा प्रयत्न करतोय। जर तुम्हाला जसं पाहिजे ते मला कमेंट मध्ये सांगत चला, कमेंट करत चला मित्रांनो, आपल्या दोघांमध्ये संवाद राहिला पाहिजे। मी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय, विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, जिम्मेदारी आहे, माझ्यापर्यंत तुमचे डाऊट विचारणं हे तुमचं काम आहे। तुम्हाला काय अडचणी असतील माझ्यापर्यंत नक्की पोहोचवत चला। चला हे गणित अर्ध राहिलेलं कंप्लीट करू आणि या ठिकाणी तिथे आपण विराम देऊ। याचीच जी उदाहरणं आहेत
याच्यासारखे आणखी नवीन नवीन उदाहरणं सोडवण्यासाठी तुम्ही मला टेलिग्रामवरती जॉईन होऊ शकता. याच्यावरची प्रश्न आहेत टेलिग्रामवरती मी टाकणार आहे. आता टेलिग्रामच्या अगोदरचे पोरं म्हणतील सर आपण काय केलेलं आहे, जो गुगल मीटवरती क्लास घेतला होता त्याच्या टेलिग्रामला टाकलेले जे 10 क्वेश्चन होते त्याच्यातले 5च केलेले आहेत. मित्रांनो, आज जरा तब्येत चांगली आहे, तुमची तयारी असेल तर आज मी गुगल मीटवरती तुमच्यासाठी नक्की येईल. ठीक आहे, चला ह्याला काय करू आपण. आता 6 उरला, गुणाकारातला आपला 5 उरलेला आहे. 6 पंचे किती 30, 6 पंचे 30 काय झाला आपला मीटर प्रति सेकंद आपला वेग झाला. आता दोन्हींचे मीटर किती आहेत 900 मीटर आहेत. 900 मीटर अंतर कापण्यासाठी 300 मीटर प्रति सेकंदने आपल्याला 30 मीटर प्रति सेकंदने आपल्याला किती वेळ लागेल. 0 कटला 0 कटला 3 1 3 आणि 30 त्रिक 90. 30 काय लागतील सेकंद लागतील. 30 काय लागतील सेकंद लागतील. 30 सेकंदात 900 मीटर अंतर क्रॉस करेल. मास्तर हे तुम्ही काय करताय, तुमच्याच मनाने काहीतरी भाग जाणारेच घेताय आणि जर भाग जाणारा जर नसेल तर आम्ही काय करावा ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर ह्याने भाग जाणारा नसेल तर 5 ने गुणाकार करून यांचं कुठेतरी समांतर येण्यासारखं तुम्हाला काहीतरी येत असतं. ते कसं येत असतं बघा. कशा पद्धतीने आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल तेही आपण याच्या ठिकाणी इथं बघण्याचा प्रयत्न करू. आता 180 किलोमीटर प्रति तास वेगाने काय होणार आहे हा पळणार आहे. ही रेल्वे 180 किलोमीटर प्रति तास वेगाने पळते. आता 18 ने याला सुद्धा भाग जातोय. आपण असं सुद्धा करू शकतो. 18 1 18, 18 180, 10 गुणिले 5 50 काय आहे मीटर प्रति सेकंद. 900 भागिले 50 मीटर प्रति सेकंद. 0 गेला 0 गेला 9 1 9, 5 1 5 आणि 18 5 90. 18 असंही उत्तर येईल. ह्या वेळेने नसेल जायचं तर सरळ अजून काय करू शकता तुम्ही. ह्या 180 ला काय करू शकता 5 ने सुद्धा. जर तुम्हाला 18चा पाढा जड जात असेल तर 5 ने सुद्धा भाग देऊ म्हणजे काय करू शकता गुणू शकता. 18 5 90. हा 0 0ला आला. हे 900 काय झालं ह्या 900ला मॅच झालं. सरळ सरळ उत्तर आपलं काय आलं समजून चला 18. जे भागाकारातलं 18 होतं ते काय झालं हे 900 भागिले 900 इकडलं वरचं आलं. हे गुणिले हे म्हणजे हे कट झालं. याच्यामध्ये गुणाकारात असतो हा आणि बरोबर टी असतो. मग आपण काय करतोय हे भागिले हे गुणाकार आपला आला 1. 1 गुणिले 18 बरोबर टी बरोबर काय 18. हे कोणाला समजत नसेल रे थोडस काय होईल मास्टरचं बोलण्याचं स्पीड जास्त आहे किंवा काहीतरी अडचण आहे म्हणून जर समजत नसेल तर कमेंट मध्ये सांगा. पुढच्या वेळेस बोलण्याचं स्पीड कमी करतो. आणि जर समजत नसेलच तर टेलिग्रामवरती मला मेसेज करा. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम टाकतो आणि त्याचबरोबर टेलिग्रामची लिंक टाकतो. त्याचबरोबर मी तुम्हाला नंबर सुद्धा मोबाईल नंबर कमेंट बॉक्समध्येच टाकतो. आणि पुढचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्हाला व्हॉट्सअप सुद्धा तुम्ही त्या नंबरवरती करू शकता. टेलिग्रामवरती तुम्ही तुमचा प्रश्न सुद्धा टाकू शकता. जो प्रश्न येत नाही हाच नाही की काळकाम वेग आपण शिकवतोय आणि काळकाम वेगवरचा प्रश्न येत नाही म्हणून तोच टाका. कोणताही प्रश्न टाका. फक्त तो प्रश्न काय होईल मी नोंद घेईल. जर प्रश्न जरा जास्त यायला लागले तर त्या प्रश्नांचा रिप्लाय देणं लेट होईल. तरीही मी प्राधान्यक्रमाने तुमचा जो प्रश्न जेव्हा आलाय तो अगोदर लिहून घेण्याचा प्रयत्न करेन आणि त्याचे माझ्या ह्याच्यानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सध्या तरी आपल्याकडे काय वेटिंग लिस्ट नाही मित्रांनो. सध्या तुमचा प्रश्न आला की मी लगेच सोडून देत आहे तुमच्यापर्यंत. त्यामुळे आणि सोडून देणं म्हणजे फक्त उत्तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देणं माझ्याकडे नसतं. सोडून देणं म्हणजे माझी पद्धत आहे की तुम्हाला जो प्रश्न समजला नाही त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊन ते कशा पद्धतीने सोडवायचं हे सांगून तुम्हाला ते समजलंय का नाही हे कन्फर्म झाल्याशिवाय मी थांबत नाही. ही माझ्या शिकवण्यातल्या पद्धतीतली एक पद्धत आहे. जर तुम्हाला हे शिकवणं माझं आवडत असेल आणि तुम्हाला जर खरंच वाटत असेल की अगदी आपण मोफत सरळ सेवेचे क्लास घेत आहोत. हे मोफत सरळ सेवेचे क्लासेस एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या कामी येऊ शकतात तर त्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचू शकता. शेअर करू शकता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही हा क्लास शेअर करण्याचे प्रयत्न करा. हा मी तुमच्या सर्वांसमोर आग्रह करतो. ही तुमच्या सर्वांसमोर विनंती करतो.
मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत काय करा, आपला चॅनल शेअर करा, कारण अगदी मोफतमध्ये आपण डिसेंबरमधली जी बॅच येणार आहे त्या बॅचसाठीचा हा कोर्स घेणार आहोत. धन्यवाद मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. याच्यानंतरचा आपला मराठीचा लेक्चर मी घेणार आहे. मराठीचा लेक्चर सुद्धा आजच अपलोड करतो. तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो, धन्यवाद.